नागपुरातील स्वर्गीय प्रकाशभाऊ उमाठे विद्यालयात पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती आणि संस्कारांचा संदेश देणारी अनोखी वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी आणि वारकरी दिंडी उत्साहात पार पडली। विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांच्या सहभागामुळे हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला। नागपुरातील स्वर्गीय प्रकाशभाऊ उमाठे विद्यालयातर्फे आयोजित वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी आणि वारकरी दिंडीला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दिंडीच्या अग्रभागी विद्यार्थ्यांनी लेझिमचं सादरीकरण करत मार्गक्रमण केलं, तर पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी विशेष आकर्षण ठरले। हातात रुपटी, पुस्तकं आणि जनजागृतीचे फलक घेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती आणि भारतीय संस्कारांचा संदेश दिला। झाडे लावा, झाडे जगवा आणि वाचाल तर वाचाल अशा घोषणांमधून पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा संदेश देण्यात आला। ग्रंथदिंडीतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा, तर वारकरी दिंडीतून शिस्त, भक्ती, एकता आणि सेवाभावाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। या उपक्रमामधून पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। सर्वप्रथम आजचा जो शुभ दिवस आहे, या दिवशी आमच्या सतीमाता शिक्षण संस्थेअंतर्गत स्वर्गीय प्रकाशभाऊ उमाठे विद्यालय, सतीमाता प्राथमिक शाळा, डॉक्टर MK उमाठे महाविद्यालय अशा आमच्या सर्व ज्या ब्रांचेस आहे KG to PG, या सर्वांची मिळून एक आम्ही या आषाढी महिन्यामध्ये एक सुंदर अशी दिंडी काढण्याचं आयोजन केलेलं आहे। आणि त्यानिमित्त आम्ही वारकरी दिंडी, वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी अशा तीनही दिंड्या एकत्र आम्ही इथे जाणार आहोत। हे अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे। मला तरी असं वाटतं की आता हे जे विद्यार्थी आहेत, घडत आहेत नवीन, त्यांच्यापर्यंत हा एक खूप चांगला संदेश आहे। कारण आपल्याला माहिती आहे पर्यावरण आहे तर वृक्षाचं महत्त्व किती आहे, परत एक परमेश्वराप्रती श्रद्धा, तोसुद्धा एक भाग त्यातला वारकरी दिंडीहून आणि ग्रंथदिंडीमध्ये अभ्यासाचं एक महत्त्व, यात सगळ्या 3 प्रकारची अशी दिंडी इथे आयोजित केलेली आहे आणि अतिशय छान असा हा उपक्रम आहे। दिवसेंदिवस आपण बघतो आहे की उमाठे विद्यालय प्रगतीपथावर जाते। आपण आता ऐकतो आहे, नाव सगळीकडे नाव होत आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही हा उपक्रम बघतो आहे आणि हे या कॉलेजचं, शाळेचं आम्ही बघतो आहे की भरपूर नाव होत आहे आणि पुढील पर्वासाठी मी या विद्यालयाला, या शाळेला खूप खूप शुभेच्छा देते।